मला तर वाटत नाही या सगळ्यांना मेडिकल लँग्वेज मधला एम पण कळत नसेल। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे। आज डॉक्टर स्वप्नाली गायकर यांनी जे विधान केलेलं आहे की ज्या मृतक बालकाचे आई वडील काही बोलत नाहीयेत किंवा त्याचे नातेवाईक काही बोलत नाहीयेत आणि ही जी समिती आहे लोक चळवळ समितीचे सदस्य जास्ती याचा घोंगाट करत आहेत आणि गाजावाजा करत आहेत। तर मी एक सांगू इच्छितो की त्याचे जे नातेवाईक आहेत आणि त्यांचे जे वडील आहेत आणि आई आहे ते आमच्याकडे आले होते आणि ते फ्रंटला यायला तयार सुद्धा होते या विषयासंदर्भात। पण एक म्हणून आमच्या भावना हळहळल्या की तुम्ही ती कुटुंब सध्याला दुःखात आहे आणि त्यांना कशाला आपण फ्रंटला आणायचं। त्याच्यामुळे आम्हीच त्यांना बोललो तुम्ही येऊ नका पुढे, जो काही विषय असेल तो आम्ही पुढे घेतो। आणि अजून एक या संदर्भात डॉक्टर स्वप्नाली गायकर यांनी सोशल मीडिया न्यूज चॅनलवर एक वक्तव्य केलं की आम्हाला या मेडिकल फील्डमधला एम तरी माहीत आहे का। तर मी सांगू इच्छितो माझं नाव मिलिंद चंद्रकांत मगर आणि मी लोक अधिकार आणि संरक्षण लोक चळवळ समितीचा उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की नाव आणि आडनाव त्याची सुरुवातच एम पासून होते। आणि राहिला मेडिकल फील्डच्या एम बद्दलचा विषय, तर फर्स्ट ऑफ ऑल लेट मी इन सायन्स फ्रॉम महात्मा गांधी कॉलेज and after that I studied BSc from CHM college, and about my professional qualification I completed my diploma in aviation hospitality and management from Milange Institute of Management। आणि राहिला माझा वर्क एक्सपिरियन्स, तर माझी लास्ट कंपनी ही होती विप्रो। तिथे ऑलमोस्ट मी 6 वर्षापासून युनायटेड स्टेट्स हेल्थ इन्शुरन्स अँड मेडिकल क्लेम ॲडवायझर आणि क्लेम प्रोसेसर म्हणून काम केलेलं आहे। आणि माझी जी मिसेस आहे वनिता मिलिंद मगर, तिने सुद्धा GNM कंप्लीट केलेलं आहे प्रयत्न नर्सिंग कॉलेजमधून। तर तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे की आमचं काय मेडिकलशी फील्डशी संबंध आहे का आणि आम्हाला मेडिकलच्या एमबद्दल माहिती आहे का, तर त्याचं हे उत्तर आहे। आणि तुम्ही वारंवार सोशल मीडियावरती जे सांगत आलायत की अजून PM रिपोर्ट येऊ द्या, पोस्टमॉर्टम रिपोर्ट येऊ द्या, हे येऊ द्या, तर आमचा विषय हा नाही आहे की PM रिपोर्ट येऊ अगर ना येऊ त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आहे। आमचा विषय आणि आमचा प्रश्न हा आहे, तुमची जी डिग्री आहे BHMS आणि CCMP म्हणजे होमिओपॅथी, त्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांचा उपचार करू शकता का आणि सिरियस मुलं जे असतील त्यांना तुम्ही सिरिंज किंवा सलाईन देऊ शकता का। धन्यवाद।